हॅलो एव्हरीवन, आज पण मी शेतात आली आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला 3-4 दिवसाचे मिक्सअप व्लॉग मिळणार आहे, तर नक्की बघा. आता वाजून आले 6, 6:30. आज आम्ही अजूनही शेतात आहोत. का मी तिकडे काय प्रॉब्लेम झाला आहे लाईनचा, जे पाणी द्यायचे ते पाईप आहे म्हणून आता टाकी बोलवली. बहुतेक लाईन नाही आहे म्हणून आता पाण्याची टाकी बोलवली आहे इथे गावातून. आता पाणी देत आहे ते, म्हणजे पाणी भरत आहे ड्रामामध्ये आणि आमची विहीर आता कंप्लीट होईलच. थँक गॉड. खूप 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 म्हणजे 1-1.5-2 वर्षापासून म्हटलं तरी चालते, पेंडिंग होती. तर आता शेवटी होऊन जाईल आता. आणि बस प्रे करा फटकन की लवकर झाली पाहिजे मस्त विहीर. आणि सगळेजण खूप मेहनती आहे. मग MP वरून आले आहे, आपलं बैतूलच्या तिकडून कुठल्या तरी गावीवरून आले आहे. ते चालले होते ते, पण त्यांना दाजीने समजवलं, थांबवलं. आणि खूप मेहनत करतात ते. सकाळी 6-5-6 वाजतापासून उठतात. खूप मेहनती आहे खरंच पण. आणि त्यांचं काम, त्यांनी जे शब्द म्हटले त्या शब्दानुसार त्यांचं काम इतकं म्हणजे प्रायोरिटीवर चालू आहे, एकदम जबरदस्त चालू आहे काम. मी तर आज शेतात येऊन झोपली ॲक्च्युली, कारण की काल झाला सईचा वाढदिवस आणि आज एवढी थकली होती की खूपच. आता तिकडे मशीन पण चालू आहे आणि इकडे काम पण चालू आहे. आता आम्ही थोडं पाणी हे झालं की आम्ही आता चाललं जाऊ घरी, कारण मम्मी आहे घरी. मम्मीलाही घरी सोडून द्यायचं आहे, म्हणजे स्टेशनवर बाबाई आहे. चल तुम्हाला काम दाखवते कसं चालू आहे. सहा 6:45 होऊन राहिले. जरी मोबाईलमध्ये तुम्हाला उजेड दिसत आहे, तर खूप अंधार पडलेला आहे, तरीही लोक कामं करून राहिले. पहा आता त्या बाया हे झाल्यानंतर स्वयंपाक करतील बघा. ते इथे राहतात, याच्यावर पहिले टिनं वगैरे दिले होते त्यांना टाकून, पण त्यांनी ते इकडे थोडंसं अरेंजमेंटसाठी त्यांनी ते टिनंही काढले. त्यांनी ते टिनाचे ते म्हणजे त्यांची सेटिंग केली त्यांच्याप्रमाणे. तर खरंच बा. आणि पाहता असं इतका अंधार झाला आहे इथे की म्हणजे शांत. आता सगळं थोड्या वेळाने सगळं शांत होऊन जाईल. इथे म्हणतात काहीतरी जनावर पण येऊन राहिले. इथे कुत्र्यांची पिल्ले आहे, म्हणजे त्यांच्या मागे कुठलं काय जनावर आहे, तर तेही येऊन राहिलं म्हणते. त्या कुत्र्यांची पिल्ले, त्या कुत्रीने काय केलं, तर तिची पिल्ले यांच्याजवळ आणली ती साईडला, म्हणजे सोबतच. म्हणजे हे तसे रक्षा करतील. प्रत्येक आईला असते ना आपल्या मुलांची रक्षा. तर त्याप्रमाणे तिने आणून ठेवली त्या कुत्रीने. बिचारे हे आता मला खरंच खूपच दया येऊन राहील, पण काय करता, कामं करावंच लागते. प्रत्येकाचं काम हे, कोणाचं अंग मेहनतीचं काम असते, कोणाचं दिमागाचं काम असतं. कामच असतं. आता त्यांना जायची खूप घाई झाली आहे, पण दाजींनी त्यांना थांबवलं, समजवलं. तर मग त्यांच्या काय गोष्टी झाल्या काय माहीत. तर ते एकदम आनंदाने आणि पटापट कामं करून आता मोकळं करणार आहे. बस आता आम्ही वाट पाहतो, थोडंसं काहीतरी प्रोग्राम करायचा आहे असं जेवणाचा वावरात. तर चालू आहे ना. इतका अंधार झाला आहे आता, तर खूपच अंधार होऊन राहिला. भले तुम्हाला या व्हिडिओत दिसून राहिला असं उजेड, पण खूप अंधार झाला. आता माझी मोबाईलची बॅटरी पण डेड. तुम्हाला सांगितलं ना, हा व्लॉग 2-3 दिवस मिळून आहे. तर हा दुसऱ्या दिवशीचा आहे. तो अगोदरचा तुम्हाला दाखवला मी संध्याकाळ होईपर्यंत. हा आता दुसऱ्या दिवशीचा आहे. हे बिचारे मजूर लोक आहेत. ते गाडीवाला पण, आपलं मशीनवाला पण आहे तिथे. दाल लाए के सब दाल लाए के तुमने? दाल लाए थे तुअर की मूंग की दाल लाई थी. अच्छा. ऐसा करूँगी, 2-3 दाल लेके आऊँगी और सब्जी लेके आऊँगी. फिर कभी अगर सब्जी ऐसी होगी तो कभी दाल भी खाते. रोज सब्जी क्या बनाएंगे. हो ना, पहा बरं, तेच बिचारायची हेच आहे की नाही. हो ना, पहा संदेश की रात्र झाली. आता हे मी याच्यामध्ये उजेड दिसून आला मोबाईलमध्ये. ॲक्च्युली 7 वाजले. हां 7 वाजले. कामं चालू आहे यांचे. खूप मेहनती आहेत बाबा, भयंकर. आपली ते मशीन कोणाची आहे, पिंपळकर. हे माझ्या घराजवळच आहे, तिकडे चिचफलच्या रोडला आहे ना, तिथली मशीन आहे.
पाहून. आणि हा आहे शनिवारचा व्हिडिओ. बघा आमची विहीर पूर्ण झालेली आहे जवळजवळ. आणि तुम्हाला माहीत आहे खचल्यामुळे खूप त्याच्यामध्ये माल आहे, म्हणजे बांधून उभी केलेली खचली तिथं ते आतमध्ये खूप माल आहे. तर 2 महिन्यांनी ती उपसणार आहे आणि पाणी त्याला ऑलरेडी लागलेलं होतं. तर मग ती पूर्णपणे कंप्लीट होऊन जाईल. आता तर बघा इथपर्यंत विहीर आली. तर ते मजदूर म्हणालेच होते की आम्ही शुक्रवारपर्यंत विहीर कंप्लीट करून आम्ही निघून जातो. पण आम्ही त्यांना 1 दिवस वाळवायला लावला. पण ऑलरेडी 1 दिवसाचं अजून काम वाढलं JCBवाला लेट आल्यामुळे. तर 1 दिवसाचं काम वाढलं. तर रविवारी छान आम्ही रोडग्याचं जेवण ठेवलेलं आहे. तर त्याची खरेदी करायसाठी मी माझ्या घराजवळ हेमंतदास सुगंचंदमध्ये आली होती. तर बस तेच चालू होतं लिस्टप्रमाणे सामान घेण्याचं. तर चला आता बघू काय काय सामान घेतलं ते. आता मग ते प्रेमाने लिहायला लागत असते कोणत्या गोष्टी. बरं ते काय होतं ते पूजेचं सामान? अष्टगंध अष्टगंड ते मजूर म्हणाले होते की बोले आप टेंशन मत लो, बोले साहब बोले हम ही पूजा वूजा कर डालेंगे, बोले आप टेंशन मत लो बोले. तर मग त्यांनी पण पूजेच्या सामानाची लिस्ट दिली होती, त्याप्रमाणे सामान घेणं चालू होतं. तर ह्याच ठिकाणी सगळं काही भेटून गेलं आम्हाला. त्या दिवशी सकाळी आम्ही कपडे वगैरे पण आणायला गेलो त्या मजुरांसाठी. म्हटलं खूप, कारण की आमचं खूप मोठं काम केलं होतं त्यांनी. मागच्या वर्षीपासून आम्ही पूर्ण नुकसानीतच होतो. लोक म्हणत होते की नका बांधू, विहीर होणार नाही तुमच्याकडनं, बुजून टाका. पण तरी पण आम्ही म्हणजे दाजीने छातीला माती लावली आणि बिचारे त्या मजुरांच्या साथने ते होऊन गेलं. तर अशा प्रकारे लिस्ट प्रकारे आम्ही पूर्ण खरेदी करून घेतली. आणि दाजींचे अक्षर असल्यामुळे फारच कन्फ्युजन झाले होते. खूप मजा आली शॉपिंग करताना, खूप मजा आली. पण पूर्ण शॉपिंगचं पूर्ण व्लॉग जर टाकत बसले म्हटलं तर अर्धा तास त्याच्यातच जाईल, म्हणून बस आपलं व्लॉगिंग पुरती. आणि सगळं घेतल्यावर मग आम्ही निघालो. आणि लिस्ट ॲक्च्युली आम्हाला ज्या बाया, आपल्याला माहितीच आहे ज्या बायांना आपण सांगतो स्वयंपाकासाठी त्यांनी तेच लिस्ट देतात. ऑलरेडी माझी लिस्ट तयारच होती, पण त्यांनी पण ती लिस्ट दिली. फक्त आता भाजीपाला राहिला होता, तर भाजीपाला तर सकाळीच आणतो म्हणे. तर त्याच्यामुळे मग भाजीपाला नाही घेतला. हा आपला किराणा घेऊन घेतला आणि मग छानपैकी मस्तपैकी रिलॅक्स झालो. सगळं अजून प्लॅनिंग केली आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी भाजीपाला आणला. तर आम्ही आलो आमच्या एरियामध्ये रामपूर कॅम्पमध्ये, विलासनगर रोड, हेमंतदास सुगंचंद. आता आम्ही पूर्ण सामान घेतलेलं आहे. रविवारी जेवण आहे आपलं रोडग्यांचं. तर आता जवळजवळ सगळं सामान घेतलं, फक्त भाजीपाला राहिला. आणि अजून काही खरेदी केली आहे जे मजूर लोक आहे त्यांच्यासाठी. तर ते तुम्हाला मी घरी गेल्यावर दाखवते. हे आमचं सामान आहे, हे आमचं सामान आहे. आणि तुमचे दाजी माहिती आहे काय, ते स्टूलासाठी गेले. स्टूल सरगम चहापत्तीवर स्टूल फ्री आहे म्हणजे त्या स्टूलासाठी ते चहापत्ती घ्यायला गेले. ऐकला माणसाचं गणित माणसाला गणित नाही आहेत बरोबर. हे त्या स्टूलसाठी 500 रुपयाची चहापत्ती घेऊन राहिले. हे नाही समजा त्या स्टूलचे पैसे त्या चहापत्तीतच काढू शकते. आता स्टूलवर बसन कोण? स्टूलवर बसन कोण? आता आम्ही घेतलं वायपर, तुटलं वायपर. आता आमच्या गाडीवर तो पोरगा माल आणून देते. आता इथे गाडीवर आम्ही आता बसतो, तो माल आणून देतो. हे त्या कर्कटल्या स्टूलवाले पाहूनच खुश आहे. चला आता आम्ही किराणा घेतला. आता फक्त भाजीपाला राहिला होता. तर आता हिच्या पप्पाने सगळं आणलेलं आहे. याच्यामध्ये राहिलेलं डाळ पोहे वगैरे बलाटे अजून घेतले त्यांनी. हा पूर्ण किराणा याच्यामध्ये बांधून आहे पूर्ण. आता काय दिसणार, काही दिसत आहे का? नाही दिसत आहे. हा पूर्ण किराणा याच्यात बांधून आहे आता. आणि हा पण पहा काही पूजेचं सामान आहे. आणि इकडे पण भाज्या आहे, लसण वगैरे याच्यामध्ये. आणि आता उद्या सकाळी आलू वांगे येणार आहे. हे सगळं अद्रक वगैरे आहे याच्यामध्ये. तर असं आहे. आता उद्या आहे रोडग्याचं जेवण. गौऱ्या आणायला गेली आहे. जर म्हणे गौऱ्या नाही भेटल्या तर आम्ही बिट्ट्या करू असं ठरलेलं आहे. आता पाहू वेळेवर काय होते. नाही आहे आई, दुकानात गेली. हा विधी दूध घे बरं.
तर असं आहे. आता खूप धडपड चालू आहे. तर विहीर पण कुठपर्यंत आली आहे तुम्ही बघितली आहे. बस आता थोडंसं 1-2 महिने गेले की काय म्हणजे ते उपसणार काहीतरी म्हणतात ना, ते करणार आहे. मग पाणी लागलं की मग मस्तपैकी छानपैकी काम होऊन जाणार आहे. विहीर म्हणजे आमच्यासाठी एक चॅलेंज होतं, कारण की विहीर खचली होती. सगळेजण म्हणे की बा खचली विहीर, आता तुमच्याकडनं पैसे लावणं होणार नाही, तुमच्याकडनं आता विहीर होणार नाही म्हणे, तुम्ही म्हणे बुजून टाका म्हणे. सॉरी, पण हिचे पप्पा, मला माहिती आहे हिचे पप्पा छातीला माती लावून प्रत्येक कामं करतात. आणि म्हणजे चॅलेंज फारच एक्सेप्ट करत राहतात बाबा. आपण तरी म्हणतो जाऊ द्या ना, कुठं पडता, जाऊ द्या ना, पाऊस असं नाही तसं नाही. आमचं हे जे आता घर तुम्हाला दिसत आहे ना, ह्याही घराची एक स्टोरी आहे. आता कधी सांगू काय सांगू काही समजतच नाही. कधी आज ब्लॉग बनते, 3-4 दिवसांनी मी अपलोड करते किंवा 8 दिवसांनी अपलोड करते, असंच चालू आहे. सगळा टायमिंगचा प्रॉब्लेम चालू आहे. तर असो, तर इथपर्यंत आमची विहीर आली आणि जेवणाचं जे खरेदी केली आम्ही, सॉरी सामानाची तुम्ही पाहिली. तर बस आता उद्याचा एक प्रोग्राम एक छान झाला पाहिजे, सगळेजण खुश झाले पाहिजे, समाधानी झाले पाहिजे. बस आता एवढी इच्छा आहे. तर कसा वाटला माझा ब्लॉग मला नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग राहणार आहे जेवणाचा आणि कसं काय धमाल होणार आहे, कोण कोण येणार आहे सर तुम्हाला माहीत पडणार आहे. पण तर माझे ब्लॉग तुम्हाला आवडतात की नाही मला हे पण सांगा, कारण की पूर्ण एकदम असं प्रोफेशनली ब्लॉग बनत नाही. आपलं सिंपल मी करत असते. जे आहे ते रुटीन दाखवण्याचा प्रयत्न करते. खूप साऱ्या गोष्टी सुटूनही जातात, कारण प्रत्येक वेळेस मोबाईल घेऊन हे नाही करू शकत. अजूनही म्हणजे ते म्हणतात ना, आता काय सांगू तुम्हाला, बरं जाऊ दे, तुम्ही समजूनच घ्या. हे असं सुचत नाही. तर कसा वाटला माझा ब्लॉग नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग. तोपर्यंत बाय बाय.